लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा प्रियजनांनो, येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हे देवाचं वचन सांगितलं जाईल आणि देवाचा गौरव केला जाईल. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचं वचन सांगितलं जाईल. जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रियजनांनो प्रार्थना करण्यात येईल, कारण की हा व्हिडिओ आम्हाला छोटा शॉर्ट करावा लागतो, कारण की आम्हाला लाईक आणि शेअर्स कमी पडतील. म्हणून प्लीज देवाच्या गौरवासाठी प्रत्येकाने लाईक आणि शेअर्स करा हा व्हिडिओ. मी तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा म्हणणं घेऊन आलो आहे. सूत्रसंहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरवेगार करून बसतो, तो मला संत पारायणतो, तो माझं करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालतो. मृत्यू छातीतून दूर जात असतो तरी कष्ट अरिष्टाला भेटणार नाही, कारण तू माझं बरोबर आहे. तुझ्या आकडे तुझ्याकडे मला धैर्य देतात, तू माझ्या शत्रू देखत ताडतो, तू माझ्या कत्तलेचे अभ्यंग करतोस. माझे पात्र कटकट भरून होत आहे. खरोखर माझ्या आयुष्य सर्व दिवस मला कल्याण उद्याला लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिर करेन. प्रियजनांनो, सूत्रसंहिता 23 देवाचं वचन सांगतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. म्हणजे प्रभू येशू तुमचा मेंढपाळ. जसं मेंढरं एखाद्या हिरव्यागार कुरणावर त्याचा मेंढपाळ नेतो, तसं प्रभू येशू आपल्याला हिरव्यागार कुरणावर होतो. ते हिरवगार कुरण म्हणजे देवाचं वचन. आणि ज्यावेळेस तुम्ही ते ग्रहण करता, त्यावेळेस तुम्ही धष्टपुष्ट होता, आशीर्वादित होता, बलकट होता. म्हणून तर देवाचं वचन सांगतं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि ते वचन हे तुम्हाला स्ट्रॉंग करतं. वचन तुम्हाला परीक्षेत धरून धरतं आणि तुम्ही वचन बोलता. जसं तुमचं कितीतरी दुखलं असलं तुम्ही वचन धरून बोलले, येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा राग आम्हाला मिळाला, ते आरोग्य तुम्हाला रिसीव्ह होणार येशूच्या नावात. तुमची परिस्थिती गरब जरी असली आणि परिस्थितीत कर्ज श्राप आहे, तरी तुम्ही म्हणले प्रभू येशू नीती सूत्र 3 तू सांगतोस का तुझ्या एका हातात धन आणि महिमा आणि दीर्घ आयुष्य, तर मी स्वीकारतो येशूच्याच नावात. तर परमेश्वर धनाची देखील तुमच्यासाठी बरकत देईन आणि दीर्घ आयुष्य देखील देईन. म्हणजे तुम्हाला वचनामध्ये दृढ व्हायचं आणि वचनामध्ये जेव्हा दृढ असणार त्यावेळेस कार्य होणार. कारण की तो देव काल आज युगानुयुग सारखा आहे. त्यांनी त्यावेळेस देखील चमत्कार केले होते आणि आज देखील होतो. येशू कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो काल देखील चमत्कार करत होता आणि आज देखील होतो. मी प्रियजनांनो तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांना डोळ्या का पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर येशूच्याच नावात. जेवढे एवढे व्हिडिओ बघतात त्या प्रत्येकाला स्पर्श कर. तुझं वचन सांगतं, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचं आरोग्य आम्हाला मिळालं. तेच आरोग्य या लेकरांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याचा कॅन्सर आहे तर कॅन्सर निघ येशूच्या नावात, थायरॉइड निघ येशूच्या नावात, ब्लड प्रेशर निघ येशूच्या, शुगरच्या आत्मे निघ येशूच्याच नावात. कर्णिपाद्याचं कार्य त्यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. व्यसनधरित आत्म्याचं कार्य निघ येशूच्या नावात. ज्याला घर पाहिजे त्याला घराचा आशीर्वाद स्वीकारतो, त्याला गाडी पाहिजे त्याला गाडीचा आशीर्वाद मी येशूच्याच नावात स्वीकारतो. ज्या बहिणीला लेकर होत नाही त्या बहिणीला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्यांना पवित्र आत्मा पाहिजे त्यांना पवित्र आत्मा मी स्वीकारतो. टच प्रत्येकाला. आणि येशूचा पवित्र आत्म्याचा पर्श येशूच्या प्रार्थनेत, वचनात आणि येशूच्या गौरवार्थ प्रत्येक मेंढर मी तुझ्यासाठी उभा करतो. जेवढे जेवढे बघत आहेत तेवढ्यांना ब्लेस कर आणि अभ्रामाचे आशीर्वाद त्यांना स्वीकारतो. याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो, बरकत स्वीकारतो, शांती स्वीकारतो. रबार रबार टच येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा त्यांच्या जीवनात